तुम्ही जर ॲज अ फॉरेक्स ट्रेडर असताल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की फॉरेक्स मार्केटमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या न्यूज प्ले होतात आणि त्या न्यूजचा कशा पद्धतीने मार्केटवरती इम्पॅक्ट होतो. तर बघा मित्रांनो, तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल सीपीआय डाटा, एफओएमसी डाटा, पीपीआय डाटा ह्यांच्या न्यूज असतात. ह्या न्यूजमध्ये मार्केटमध्ये खूप मोठी व्हॉलॅटिलिटी असते. तर ती एक्झॅक्टली व्हॉलॅटिलिटी आपण कशा पद्धतीने कॅच करू शकतो, आपण त्यावरती ट्रेड घेऊन कशा पद्धतीने प्रॉफिटेबल होऊ शकतो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. मधून एक 10 ते 15 सेकंदामध्ये जी तुम्ही आठवड्याची मुवमेंट कॅच केली नाही तेवढी मुवमेंट तुम्हाला त्या न्यूजमध्ये बघायला मिळते. ती कशी आणि का आणि कोणती न्यूज येणार आहे आणि ती कशी ओळखायची, ॲज पर माय लॉजिक, ॲज पर माय व्ह्यू, हे म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा की न्यूज नक्की एक्झॅक्टली बघायची कुठून असते आणि कशा पद्धतीने बघतात. तर न्यूज ट्रेडिंग करायची आणि जर न्यूज बघायची असेल तर सिंपल बघा, गुगलवरती या. गुगलवरती आल्याच्या नंतर सर्च करा फॉरेक्स फॅक्टरी. हे जे फॉरेक्स फॅक्टरी आहे, ही फॉरेक्स फॅक्टरी ह्या एक वेबसाईट आहे न्यूजची. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या न्यूज कळतात. तर बघा, इथं फॉरेक्स फॅक्टरीवरती आलो. फॉरेक्स फॅक्टरी ओपन होते बघा. फॉरेक्स फॅक्टरी आलो. तर फॉरेक्स फॅक्टरीवरती आल्यानंतर तुमच्या समोर बघा एक असा इंटरफेस ओपन होतो. तर ह्या इंटरफेसमध्ये तुम्ही बघितलं काही गोष्टी, तर इथं बघा तुमच्याकडे डेट आहे आणि इथं जो आहे तो न्यूजचा टायमिंग दिलेला आहे बघा. इथं संडे आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. बघा मी थोडंच पुढे जातो आता. 24 तारखेला हे बघा, 25 तारखेला 25 तारखेला यातल्या बघा भरपूर साऱ्या न्यूज आहेत. तिथं डेट आलेली आहे, इथं प्रॉपर टायमिंग आलेलं आहे. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला इथं शो होत आहेत. बघा तुम्ही अजून बघा तुम्ही आता हे बघा अशा. आता ह्यातल्या आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज कुठल्या असतात, ज्या रेड बॉक्समध्ये ज्या न्यूज आहेत त्या रेड बॉक्समध्ये आपल्याला न्यूज लागतात. हे बघू शकता इथं वेन्सडे आहे 26 तारखेला 2 वाजता कुठली न्यूज आहे, डॉलरची कुठली न्यूज आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहतं, तर मित्रांनो आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट राहतात, आपल्यासाठी न्यूज आपण कोणती पकडतो तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात हाय इम्पॅक्ट. म्हणजे जो रेड बॉक्स होता त्या रेड बॉक्सवरच्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, हाय इम्पॅक्ट. ओके, देन त्यानंतर नसतात मिडियम इम्पॅक्ट आणि त्यानंतर नसतात लो इम्पॅक्ट. जर मार्केटमध्ये जर तुमच्या हाय इम्पॅक्टची जर न्यूज येते तर हाय इम्पॅक्टची न्यूज जर मार्केटमध्ये जर आली तर तुम्हाला इथे 120 ते 150 पिपची मुवमेंट मिळणार. हाय इम्पॅक्टची जर न्यूज येते मार्केटमध्ये तर 120 ते 150 पिपची तुम्हाला इथे मोमेंटम बघायला मिळेल. ओके, तर मिडियम इम्पॅक्टची जर न्यूज येते तर मित्रांनो एक 50 ते 70 पिपची जी आहे 70 पिपची तुम्हाला इथं मोमेंटम बघायला मिळेल. जर लो इम्पॅक्टची जर न्यूज येते तर तुम्हाला इथं 20 ते 30 पिपची आपल्याला इथं काय मिळेल, 20 ते 30 पिपची आपल्याला इथं मोमेंटम बघायला मिळेल. सो बेसिकली आपल्याला इथं सगळ्यात इम्पॉर्टंट असतात त्या हाय इम्पॅक्ट न्यूज. म्हणजे रेड बॉक्सच्या ज्या काही न्यूज असतात त्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मॅटर करतात. ओके, तर रेड बॉक्स मधले न्यूज सगळ्यात जास्त मॅटर करतील, पण न्यूज एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या आपण कशा कॅच करू शकतो. एक बघा आता हे जे आहे. ओके, सो बघा मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही न्यूज ट्रेडिंग करत असता तर न्यूज ट्रेडिंग करत असताना तुम्हाला रेड बॉक्स, मी जसं तुम्हाला सांगितलं की रेड बॉक्स मधल्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि मॅटर करतात. ओके, सो पहिल्यांदा मी येतो एनएफपी. ठीक आहे ना, पहिल्यांदा जी येतो मी आहे बघा एनएफपी वरती येतो. सो एनएफपी म्हणजे काय असतं, नॉन फार्मिंग पेरोल्स. एनएफपीची जी न्यूज असते, एनएफपीची न्यूज तुम्हाला इथं प्रत्येक महिन्याच्या म्हणजे महिन्याची जी स्टार्टिंग असते ना त्या महिन्याच्या स्टार्टिंगला प्रत्येक शुक्रवारी ही जी न्यूज असते ही न्यूज तुम्हाला बघायला मिळेल. शुक्रवारी प्रत्येक महिन्याचा जो शुक्रवार असतो त्या प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी तुम्हाला ही न्यूज बघायला मिळेल. नॉन फार्मिंग पेरोल्स म्हणजे जे काय फार्मर्स आहे त्या फार्मर्ससाठी कोणता टॅक्स लावलेला आहे, टॅक्सेशन आहे का, हे आपल्याला बघायला मिळतं. ही जी न्यूज असते प्रत्येक महिन्याचा शुक्रवारी न्यूज असते, संध्याकाळी ठीक 6 वाजता ही न्यूज तुम्हाला बघायला मिळते. ओके, सो ह्या न्यूजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहतं बघा मित्रांनो, की ही जी न्यूज आली मार्केटमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा जर ही जर मार्केटमध्ये जर न्यूज येते तर न्यूज आल्याच्या नंतर ना की मार्केटमध्ये वन साइड मोमेंटम असतं. ओके, वन साइड मोमेंटम असतं म्हणजे एक तर मार्केट बाईंगला तरी जाईल नाही तर एक तर मार्केट सेलिंगला जाईल. 70 to 80% ज्या एनएफपी असतात मित्रांनो ह्या वन साइडच प्ले होतात, एक तर बाय नाही तर एक तर सेल ते सेल. तर ह्यावेळेस आपण काय करू शकतो मित्रांनो, ह्यावेळेस आपण लिमिट ऑर्डरचा यूज न करता बाय स्टॉप, ठीक आहे ना, आपण बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा इथं आपण यूज करू शकतो. बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा यूज करून आपण इथं ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे बाय स्टॉप सेल स्टॉप म्हणजे नक्की काय करायचं बघा, तुमचा जो रिसेंटचा जो स्विंग आहे, फॉर एक्झाम्पल मार्केट सध्या एनएफपीची न्यूज येते. ओके, हा तुमचं मार्केट सध्या असं स्ट्रक्चर करत आहे. तर बघा फॉर एक्झाम्पल असं स्ट्रक्चर आहे आता मार्केटच्या मध्ये. ओके, मार्केट सध्या समजा ह्या लेवलला ट्रेड करते. ही लेवल आहे गोल्डची 43.20, ही लेवल आहे गोल्डची 43.20 आणि वरची लेवल आहे 43.23 ची. ठीक आहे, ही जी लेवल आहे 43.23 ही 43.23 ची लेवल आहे. आता जर फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्विंग लो आहे. ओके, लेट मी शो यू समथिंग. हे जे आहे आपण एक्सप्लेन करतो बघा, सगळ्या गोष्टी परत एकदा आपण व्यवस्थित करूयात. ठीक आहे, सो चार्टवरती आपण बघणारच आहोत या गोष्टी, बट स्टील आपण ह्या लेवलला आपण इथं बघूयात आता सध्या. ओके, फॉर एक्झाम्पल गोल्डमध्ये जर तुम्ही जर ट्रेडिंग करताय, ठीक आहे ना, गोल्डमध्ये जर तुम्ही जर ट्रेडिंग करताय फॉर एक्झाम्पल,
गोल्ड सध्या हा तुमचा करंट मार्केट प्राइस आहे. गोल्डची जी आपली करंट मार्केट आहे की 43.20 सध्या जो गोल्ड आहे तो ट्रेड करतोय. 43.20 गोल्ड ट्रेड करतोय आणि हा पाठीमागचा जो स्विंग आहे तो 43.23चा तुमचा स्विंग आहे आणि हा जो लो आहे 43.15चा आहे. तर या केसमध्ये आपण काय करतो, 43.20ला जर मार्केट असेल तर एक हार्डली एक 40-50 पिप आपण वरती इथं बाय स्टॉप प्लेस करतो. ओके, इथं जो असतो इथं आपण काय प्लेस करेल, वरच्या साईडला आपण बाय स्टॉप लावायचा आणि खाली जो असतो तो सेल स्टॉप लावायचा. ओके, बाय स्टॉप अँड सेल स्टॉप ह्या दोन्ही ऑर्डर एक्झिक्यूट करून आपण इथे एंट्री घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर ॲज अ ट्रेडिंग करताय आणि न्यूज ट्रेडिंग जर करायची असेल तर तुमच्याकडे तुमच्या मेन अकाउंटवरून ट्रेडिंग करू नका कधीही. सगळ्यात पहिल्यांदा ही काळजी घ्या. जे डॉलर्स तुम्ही सोडून देऊ शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर $200 अकाउंट आहे त्यातले तुम्ही $30 ते $40 तुम्ही न्यूजसाठी यूज करू शकता. सगळंच अकाउंट रिस्कवरती लावू नका, कारण का न्यूज मित्रांनो सगळ्यात रिस्की ट्रेड असतो आणि न्यूजचा जो बायस असतो मित्रांनो, हा बायस 6 वाजता म्हणजे ज्यावेळेस आफ्टर ए पॉडकास्ट येते. ओके, म्हणजे प्रिव्हियस डाटा आणि पाठीमागचा डाटा आणि येणारा डाटा ह्याच्यामध्ये फरक असतो मित्रांनो. ही जी न्यूज असेल, न्यूज तुम्हाला डायरेक्टली 6 वाजता, एनएपीची न्यूज तुम्हाला डायरेक्टली 6 वाजता मेन रिलीज होते. त्याच्या अगोदर मित्रांनो कोणीच काही सांगू शकत नाही. त्यासाठी बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या तुम्हाला ऑर्डर पंच करायच्या आहेत. वन साइड न्यूज असते, हे कधीही गोष्ट लक्षात घ्या. हे झालं आपलं एनएफपी. एनएफपी नंतर ना दुसरी जी न्यूज आहे बघा आपल्याकडे, एनएफपी नंतर ना दुसरी जी न्यूज आहे, दुसरी न्यूज बघा मी तुम्हाला सांगतो की असते सीपीआय, सॉरी, एफओएमसी. एफओएमसी. ओके, हे जे अमेरिकेचे जे फेड आहेत, अमेरिकेचे जे चेअरमन आहेत, ते चेअरमन लाईव्ह येतात आणि जे काही इन्फ्लेशन रेट असेल किंवा रेट डिसिजन असतील किंवा रेट कट्स असतील बँकांचे, ते सगळे एफओएमसी मध्ये कव्हर होतात. ही न्यूज जी असते ती मोस्टली असते बघा संध्याकाळी 11:30 वाजता. प्रत्येक महिन्यामध्ये न्यूज येते संध्याकाळी 11:30 वाजता. ही न्यूज असते 11:30 वाजता, ज्यावेळेस त्यांचे चेअरमन येतात आणि जे काय असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलसाठी सांगतो, आपल्या इथं बघा नीला सीतारामन काय करतात, बजेट पास करतात. त्या बजेटमध्ये कुठल्या सेक्टरला किती काय प्रायोरिटी दिलेली वगैरे हे सगळं आपल्याला तिथं सांगितलेलं असतं बघा. सेम इथं राहतं की कुठल्या रेट कट्स कुठले होतील, जीडीपी ग्रोथ कशा पद्धतीने असेल, या सगळ्या गोष्टी राहतात बघा. 11:30 वाजता ही न्यूज असते एफओएमसीची. हे एफओएमसीची न्यूज सुद्धा हाय इम्पॅक्ट न्यूज असते. ही न्यूज सुद्धा वन साइड असते. ही जी न्यूज असते मित्रांनो, ही न्यूज वन साइड असते. तर बघा मित्रांनो, ही जी न्यूज वन साइड राहते, तर हिथं सुद्धा तुम्ही प्लेस करू शकता बाय स्टॉप. ओके, स्विंग हायनुसार, जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं, बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप ह्या दोन ऑर्डरवरती तुम्ही त्या एफएमसीला ट्राय करू शकता. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, सगळ्यात मेन फंडा जो आहे इथं, 11:30 वाजता न्यूज होते, ठीक आहे ना. 11:30 वाजता न्यूज होते. न्यूजचा इम्पॅक्ट राहतो मोस्टली 3 मिनिटं, 3 ते 4 मिनिट न्यूजचा जो असतो तो इम्पॅक्ट असतो मार्केटमध्ये. ज्या साईडला मार्केट जाईल, फॉर एक्झाम्पल गोल्ड, मी गोल्डवरती स्पेशली बोलतोय, ज्या साईडला मार्केट जाईल, समजा फॉर एक्झाम्पल गोल्ड जर बायला गेला मित्रांनो, 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एखादी अशी लेवल आयडेंटिफाय करायची किंवा एखादा ऑर्डर ब्लॉक किंवा एखादा आपला जो असतो तो रिजेक्शन झोन आयडेंटिफाय करायचा, तिथून तुम्हाला सेल करायचं आहे. दॅट्स इट. तुम्ही कधी ऑब्झर्वेशन करा, एफएमसी जर बायला गेली, मार्केट स्टेबल झाल्यानंतर मार्केट हायचं परत सेल येतं. हे 101% खरं आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही एकदा तुमच्या एंडने चेक करू शकता. जर गोल्ड, फॉर एक्झाम्पल, जर गोल्ड एफओएमसी मध्ये जर गोल्ड सेलला गेला, जर एफओएमसी मध्ये जर गोल्ड सेलला गेला, 3 ते 4 मिनिटानंतर मार्केट कसं एकदम स्टेबल होतं. 3 ते 4 मिनिटांमध्ये मार्केट स्टेबल होतं. स्टेबल झाल्याच्या नंतर मार्केटला तुम्ही परत एक बाईंग झोन काढून बाय करू शकता. न्यूजमध्ये बाय स्टॉप सेल स्टॉप तर चालणारच आहे, पण डेफिनेटली तुम्ही मार्केट ज्यावेळेस शांत होईल, शांत झाल्याच्या नंतर तुम्ही इथं त्याला बाय किंवा सेल, म्हणजे बाय असेल तर तुम्ही एक सेलिंग झोन काढून त्याला तुम्ही सेल करू शकता आणि जर सेल असेल तर एखादा बाईंग झोन काढून त्याला बाय करू शकता. हे एफओएमसी मध्ये घडतं. मोमेंटम खूप फास्ट असतं मित्रांनो, त्यानुसार तुम्ही तुमचे जे फंड्स आहेत त्या फंडची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. ओके, दॅट. बघा, एफओएमसी नंतर ना असतो तुमचा पीपीआय डाटा. ओके, पीपीआय डाटा. सो पीपीआय डाटामध्ये काय होतं एक्झॅक्टली बघा, पीपीआय डाटा जो असतो, त्या पीपीआय डाटा, आता पीपीआय आणि सीपीआय, ठीक आहे ना, पीपीआय आणि सीपीआय हे जे दोन डाटा आहेत, हे डाटा एक्झॅक्टली, समजा फॉर एक्झाम्पल जर पहिल्या दिवशी जर पीपीआय येतोय तर दुसऱ्या दिवशी सीपीआय असतो. एक दिवसाचा दोघांमध्ये गॅप असतो. सो मोस्टली पीपीआय डाटा, सीपीआय डाटा तुम्ही कॅच करताय तर कमीत कमी एक लक्षात घ्या, त्याच्यासमोर वाय आलं पाहिजे. इयर ऑन इयर बेस तिथं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आल्या पाहिजेत. ओके, सेंट्रल फॉरेन इंडेक्स, ठीक आहे ना. तर बघा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट डेला, ओके, पीपीआय डाटा जर बुलिश गेला, ठीक आहे ना, पीपीआय डाटाने जर बाईंग दिली गोल्डला, तर सेम एक्झॅक्टली ॲज इट इज सीपीआय डाटा असतो, सीपीआय डाटा सुद्धा बाईंगलाच जातो. ही गोष्ट कधीही तुम्ही ऑब्झर्वेशन करा. एक्झॅक्टली सेम स्ट्रक्चर. जर पाठीमागच्या जर न्यूज तुम्ही बघितल्या, पाठीमागच्या महिन्यातली न्यूज बघितल्या, तर सेम स्ट्रक्चर. गोल्डने बघा पहिल्यांदा काय सेलिंग दाखवली, परत बाईंग दाखवली, परत सेलिंग आली, परत बाईंग आली. एक्झॅक्टली जे पीपीआय मध्ये जे स्ट्रक्चर झालं होतं, पीपीआय मध्ये जे स्ट्रक्चर झालं होतं, एक्झॅक्टली सेम स्ट्रक्चर तुम्हाला सीपीआय मध्ये बघायला मिळणार. तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि देन तुम्ही हे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या,
इथं तुमचा बाय स्टॉप, ओके, इथं जो असतो आपला बाय स्टॉप किंवा आपला इथं सेल स्टॉप चालणार नाही, ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. हा जो आहे हा बाय स्टॉप किंवा तुमचा जो आहे हा तुमचा सेल स्टॉप चालणार नाही. कारण काय, ह्याच्या मागचं मेन रिझन काय मित्रांनो, ही जी न्यूज असते ही न्यूजमध्ये स्पाइक बसतात. ओके, ह्या न्यूजमध्ये स्पाइक बसतात मित्रांनो, त्यामुळे ही जी न्यूज आहे तुम्ही डायरेक्टली वन साइड कॅच केली तरी सुद्धा चालेल. स्पाइक असल्यामुळे ह्या न्यूजला कधीही बाय स्टॉप आणि सेल स्टॉप लावू नका, कारण का मार्केट जे आहे इतकी फास्ट आणि क्विक मोमेंटम असतं की त्याच्यामध्ये तुमच्या मार्केट जे आहे तर दोन्ही ऑर्डर घेऊन जाईल आणि तुमचा लॉस होईल. ओके, सो डायरेक्टली जे आहे तर मी प्रेफर करेन की ही वन साइड न्यूज कॅच करण्याचा प्रयत्न करा. बाय स्टॉप सेल स्टॉप मी ह्या न्यूजसाठी रिकमेंड करणार नाही. ओके, देन त्यानंतर बघा ह्या 3 न्यूज सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. सो मोस्टली बघा सगळ्या ट्रेडर्सला प्रॉब्लेम हा आहे की न्यूज कॅच कुठल्या करायच्या. सो मित्रांनो, ज्या न्यूज USDच्या आहेत, ज्या न्यूज डॉलरच्या असतात मित्रांनो, त्या न्यूज मोस्टली कॅच करा. तिथं तुम्हाला सगळ्यात जास्त मोमेंटम आणि सगळ्यात जास्त व्हॉल्यूम बघायला मिळणार आहे USDच्या न्यूज. आणि मोस्टली ज्या न्यूज असतात त्या NY सेशनमध्ये येणाऱ्या न्यूज तुम्ही कॅच करा. न्यूयॉर्क सेशनमध्ये ज्या न्यूज येतात त्या न्यूयॉर्क सेशनमधल्या न्यूज तुम्ही कॅच केल्या तर बेस्ट राहील, सगळ्यात जास्त मोमेंटम आणि सगळ्यात जास्त व्हॉल्यूम येईल. बट बी अवेअर, बी सेफ. तुमचं जे कॅपिटल आहे सगळ्यात पहिल्यांदा ते कॅपिटल प्रोटेक्ट करून तुम्ही काम केलं तरी चालेल. जसं बघा मी तुम्हाला आता ज्या न्यूजच्या ज्या 2 हिंट सांगितल्या, ठीक आहे ना, जशा मी तुम्ही जर बघताय आता मी तुम्हाला ज्या न्यूजच्या ज्या 2 हिंट सांगितल्या मित्रांनो, त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. FOMC मध्ये पण तुम्हाला हिंट सांगितली, NFPची पण तुम्हाला हिंट सांगितली, CPI डाटा आणि PPI डाटाची सुद्धा हिंट सांगितली. ही 101% होतं, पण तुम्ही पहिल्यांदा तुमच्या एंड लेवलने पहिल्यांदा बघा की बाबा हे खरंच वर्क आहे किंवा खरंच वर्क होतंय का नाही होते, हे सगळ्यात गरजेचं आहे मित्रांनो. ओके, सो मित्रांनो की त्यानंतर बघा अनएम्प्लॉयमेंट असते. ओके, अनएम्प्लॉयमेंट आली, त्यानंतर जीडीपी ग्रोथ असते बघा, जीडीपी ग्रोथ असते, अनएम्प्लॉयमेंट आले, त्यानंतर रेट डिसिजन आलं. ह्या पण न्यूज असतात, ह्या पण ज्या न्यूज आहेत ह्या पण न्यूज मार्केटवरती इम्पॅक्ट करतात, पण एवढा म्हणावा असा इम्पॅक्ट नसतो. ठीक आहे, सो रेट कट असेल, रेट कटला पण एक थोडाफार मायनर एक आपण म्हणू शकतो गोल्डमध्ये एक 80 ते 100 पिपची रॅली बघायला मिळेल. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं की बेरोजगारी थोडक्यात, तर त्या बेरोजगारीचा सुद्धा इम्पॅक्ट होतो. बेरोजगारी वाढली तर ते डॉलरसाठी जी न्यूज आहे ती न्यूज निगेटिव्ह राहील, आणि बेरोजगारी कमी झाली तर ती जी न्यूज आहे डॉलरसाठी स्ट्रॉंग असेल. सो ह्या पण न्यूज असतात, पण ह्या न्यूज तुम्ही एकदा तुमच्या एंडनी बघा आणि ट्राय करा. सो ज्या न्यूज आहेत तुम्हाला डायरेक्टली फॉरेक्स फॅक्टरी आहे, फॉरेक्स फॅक्टरीवरती डायरेक्टली जाऊन तुम्ही सर्च करू शकता, पण एक लक्षात घ्या की हाय इम्पॅक्टच्या न्यूज तुम्ही कॅच करा. ओके, सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ज्या गोष्टींचं मी लॉजिक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते लॉजिक मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एकदा चेक करा, स्वतः बघा एक्झॅक्टली वर्क होतंय का, देन त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅपिटलवरती ट्रेड केला तरी चालेल. आणि जर मी लाईव्ह स्ट्रीमला असतो, लाईव्ह स्ट्रीमला येऊन ट्रेड घेतले तरी चालेल. लाईव्ह स्ट्रीमला मी जे बायस आहेत ते बायस दिलेलेच असतात मित्रांनो 101%. सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमचे जे ट्रेडर मित्र आहेत त्या ट्रेडर मित्रांना शेअर करा. मी कुठलंही रॉकेट सायन्स वापरणार आहे, ज्या गोष्टी मी बघितल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सो थँक्यू गाईज, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.